नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत एएनएम म्हणजेच एएनएम सेकंड इयरचा म्हणजेच मिडवायफरी सब्जेक्टचे आयएमपी क्वेश्चन। आज आपल्याला एका विद्यार्थिनीने कमेंट केली ओबीजीवाय किंवा मिडवायफरीचा आयएमपी क्वेश्चन द्या। तर जे कोणचे बॅकला राहिलेले सब्जेक्ट तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे आणि जे फ्रेशर आहे त्यांच्यासाठी पण, कारण हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। हे जर क्वेश्चन केले तर 90% सिलेबस या क्वेश्चनपैकीच येणार आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच येत नाही। त्यामुळे सर्वांनी जेवढे क्वेश्चन मी आता देतीये हे क्वेश्चन सर्वांनी वाचून ठेवा। आता पाठांतर करायला तुम्हाला वेळ नाही, ज्यांची बॅकला राहिलेली एटीकेटीचे विद्यार्थ्यांसाठी सांगते मी। तर वाचून ठेवा म्हणजे जेणेकरून पेपरला आलेला प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला लिहिता आला पाहिजे, 1-1.5 पेज मनाने लिहिता आला पाहिजे, अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे तुम्हाला। तर आता सुरुवात करूया आपण टाइम वेस्ट न करता। आज पहिलं आपण काय करणार आहे, टिपा लिहा। 5-5 मार्काचा क्वेश्चन विचारला जातात। टिपा लिहामध्ये कोणते इम्पॉर्टंट आहे ते बघू। तर याच्यामध्ये विटपछेद म्हणजेच इपिजिओटॉमीचे प्रकार लिहायचे आपल्याला। पहिले डेफिनेशन लिहायची, इपिजिओटॉमीचे इम्पॉर्टन्स, उपयोग केव्हा होतो, तर कोणत्याच्यामध्ये, आणि त्याचा प्रकार कसे प्रकार लिहू शकतात। त्याच्यामध्ये डायग्राम काढायची, डायग्राम काढल्यानंतर मग मार्क भेटून जातात। आता पार्टोग्राफमध्ये प्रस्तावना लिहायची, डेफिनेशन लिहायची, त्यानंतर पार्टोग्राफचे फेजेस कसे असतात, पार्टोग्राफ केव्हा करतात, ह्या की पॉईंट्स लिहायचे तुम्हाला पार्टोग्राफ करत असताना। त्यानंतर हायपरेमेसिस ग्रॅव्हिडम म्हणजे चिन्ह लक्षण आहे आपलं प्रेग्नेन्सीचं। तर याच्यामध्ये काय काय होतं बा त्या आईला, हे तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन करायचं आहे। तर टिप तुम्हाला जवळपास 3 पेज लिहायची आहे। 5 मार्काला विचारले जाते म्हणजे 3 पेज तुम्हाला मॅक्झिमम 3 पेज, मिनिमम 2.5 पेज लिहायची आहे। त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे आपल्याला। 3 पेज लिहिणं सोपं नाही आहे, मनाने तुम्ही 3 पेज लिहू शकणार नाही, 3 ओळीसुद्धा लिहू शकणार नाही। त्यामुळे तुमचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे, वाचन चांगलं पाहिजे याच्यासाठी। त्यानंतर प्लासेंटा, आता प्लासेंटा तर खूप लिहू शकता। प्लासेंटाचे कार्यच भरपूर, 2 पेज भरतात आपले। उत्सर्जनाचं कार्य, कारण प्रोडक्शनचं कार्य, भरपूर गोष्टी, श्वसनाचं कार्य, हे आपलं प्लासेंटाचे कार्य। प्लासेंटा कशा असतो, प्लासेंटाचा आकार, तुम्ही डेफिनेशन लिहू शकता, डायग्राम काढू शकता प्लासेंटाचे उपयोग तर लिहू शकता। त्याचबरोबर प्लासेंटा फायदे तोटे तर नाहीच प्लासेंटाचे, त्याच्याचं सरफेस कोणता मॅटर्नल सरफेस, त्यानंतर कॉर्ड असते अटॅच त्याला। अशा प्रकारे तुम्ही प्लासेंटासुद्धा लिहू शकता। प्लासेंटाचं एवढं काही अवघड नाही। आता या व्यतिरिक्त म्हणजे इपिजिओटॉमी झाली, पार्टोग्राफ झाला, हायपरेमेसिस ग्रॅव्हिडम, प्लासेंटा, हे सर्व गोष्टी आपल्या मनाने लिहिण्यासारख्या आहे, फक्त वाचून काढायच्या। तुम्हाला दोनदा वाचल्या तर तुमचा भरपूर अभ्यास होऊन जाणार आहे। त्यानंतर प्लासेंटा झाल्यानंतर वेस्क्युलर मोल, तर द्राक्षागर्भ, गर्भधारणा, आपल्याला वाटतं गर्भधारणा झाली, परंतु ती गर्भ असतो का, नाही, तर द्राक्षागर्भ आपण ज्याला म्हणतो। तर द्राक्षागर्भामध्ये काय होतं, द्राक्षासारखं कसं घट तयार होतो आतमध्ये, वेस्क्युलर मोल तयार होतात, मग त्यालाच आपलं वाटतं। आणि साईन सिम्पटम सर्व प्रेग्नेन्सीचे असतात, त्यामुळे आपल्याला वाटतं प्रेग्नेन्सी राहिली, परंतु ते काय असतं, वेस्क्युलर मोल आपल्या सोनोग्राफीमध्ये ते आढळून येतं। त्यानंतर फिमेल पेल्विस, स्त्रीकटील, हे तर सर्वांना करणे गरजेचं आहे। स्त्रीकटील तर सर्वांचा मुखपाठ पाहिजे, त्याचे बोन, इलियम, इच्चियम, प्युबिस, त्यानंतर त्याचे लिगामेंट, त्यानंतर त्याचे लँडमार्क, त्यानंतर त्याचं आपलं काय असतं ट्रू पेल्विक, फॉल्स पेल्विक, हे तुम्हाला, कारण मिडवायफरी हा सब्जेक्ट आपल्याला फक्त कटिरावरतीच डिपेंड आहे सर्व त्याच्यामध्ये लेबर, नॉर्मल लेबर, ब्रीच प्रेझेंटेशन, हे सर्व आपल्याला पेल्विक शिकल्याशिवाय आपल्याला काहीच येत नाही। त्यामुळे पेल्विक असणं आता हे सर्वांचं असणारच आहे, पण तरी पण नसेल झालं तरी पण वाटल्यास मला कमेंट करा, मी पेल्विसचा व्हिडिओ अपलोड करते, एकदम चांगल्या पद्धतीने पेल्विस तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते। ते पेल्विस खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप वेळा विचारला गेलेला क्वेश्चन आहे हा, फिमेल पेल्विस खूप वेळा, त्यामुळे हा क्वेश्चन तुम्हाला करणे अत्यंत गरजेचं आहे आणि इन फ्युचर पण तुम्हाला कामी येईल, त्यामुळे करणं गरजेचं आहे। मासिक पाळीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे, जाऊन तुम्ही बघू शकता। आणि या व्यतिरिक्त मी काही एवढं समजून सांगत नाही, मासिक पाळीचं सर्वांना माहीत, सांगण्यासारखं काही टाईम वेस्ट करून फायदा नाही। त्यानंतर फॉरसेप डिलिव्हरी थोडं किचकट आहे, परंतु सोपं, एवढं अवघड नाही। त्यानंतर गरोदरपणातील व्यायाम, यावरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, चॅनलवरती जाऊन बघू शकता तुम्ही। आपलं सेपरेट प्लेलिस्ट बनवलेली आहे आपण, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगते आपली प्लेलिस्ट कशी बघायची, कारण व्हिडिओ शोधण्याला तुम्हाला जास्त त्रास होतो ना विद्यार्थ्यांना, तर ते पण आपण या व्हिडिओमध्ये आज सांगून टाकू। त्यानंतर पोटाची तपासणी आपण कशी करतो ANC मदरची, तर हे सुद्धा चांगल्या प्रकारे याचा अभ्यास करा। त्यानंतर MTP, वैद्यकीय गर्भपात, किती आठवड्यामध्ये करतो, काय करतो, आता नवीन चेंजेस झालेले या वर्षीपासून, तर ते चेंजेस पण तुम्हाला आज इन्क्लूड करायचे त्याच्यामध्ये। त्याचबरोबर नंतर फिटल स्कलचा व्हिडिओ अपलोडेड आहे,
खूप चांगल्या प्रकारे आणि सोप्या भाषेमध्ये एकदम मराठीतून इंग्लिश मराठी दोन्ही भाषेमध्ये मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे फिटल स्कल. तर 5 मार्क तुमचे हे पण. स्तनपान पण मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ. स्तनपानाचा पण खूप एकदम मराठी भाषेमध्ये आणि एकदम छान नोट्स काढलेले आहे. माझ्या ज्या नोट्स होत्या त्याच नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहे. त्यामुळे हे दोन्ही पण भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे. फक्त तुम्ही जाऊन बघा आणि कसे बघताय मी ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते. त्यानंतर कावीळ पण विचारला जातो, लहान मुलातील कावीळ. त्यानंतर गरोदरपणातील आहार, गरोदर मातेने कसा आहार घ्यावा हे सुद्धा, हे तर तुम्ही मनाने लिहू शकता, याच्यात एवढं काही नाही. त्यानंतर गर्भणीचा सल्ला, हा व्हिडिओ याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. आणि एक्टोपिक प्रेग्नेन्सी खूप खूप वेळा विचारली जाते. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा पण सर्वांनी करून ठेवायचा आहे. त्यानंतर कॉपर्टी आणि UHG, हा UHG तर एक दोनदाच विचारला गेलेला आहे, पण तरी पण करून ठेवायचा आहे. कॉपर्टीवर तुम्ही भरपूर लिहू शकता. कॉपर्टीचे प्रकार लिहू शकता, कॉपर्टीची प्रस्तावना, त्यानंतर त्याचे फायदे तोटे, कॉपर्टी कशी बसवतात, ते बसवताना घ्यायची काळजी. आले झाले आपले सर्व 19 टिपानंतर आपण बघणार आहोत 15 मार्काचे क्वेश्चन. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता 15 मार्कामध्ये पहिलं येते अबॉर्शन खूप वेळा विचारले गेलेले, खूप सोपं टॉपिक आहे. याचा 15 मार्काचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोडेड आहे. व्हिडिओ फ्रीचा आपले प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये अबॉर्शन 15 मार्काचा व्हिडिओ मी एकाच याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर पद्धतीने, सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी आता इथं काही सांगत नाही. याच्यामध्ये डेफिनेशन 2 मार्काला विचारली जाते. टाईप्स 4 मार्काला. आसन्न गर्भपात, आता प्रकारे त्या आसन्न गर्भपात म्हणजे गर्भपाताचा प्रकार एक आसन्न गर्भपात, अटल गर्भपात म्हणून. तर आसन्न गर्भपात 4 मार्काला विचारला गेलेला आहे. त्यापैकी कोणत्या पण आसन्नच्या ऐवजी अटळ आला किंवा मिश्र गर्भपात आला तर हा पण तुम्हाला मिस्ड म्हणजे आपला जो मिस्ड गर्भपात आला तो पण तुम्हाला सोडवता आलं पाहिजे किंवा तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे. आणि त्याची काळजी काय काय घेणार गर्भपातामध्ये हे पण याच्यामध्ये 5 मार्काला विचारले जातं, म्हणजे 15 मार्काचा, टोटल 15 मार्काचा क्वेश्चन असतो. सर्व विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करा, कारण आता हाच तुमच्याकडे 10-15 दिवस, जेवढे दिवस आहे तेवढे त्याचं सोनं करा, संधी भेटलेली तुम्हाला तिची. तर परत तुम्ही फॉर्म भरायला पैसे वाया घालू नका. त्यापेक्षा अभ्यास करायचा, मोबाईल थोडा बाजूला ठेवायचा आणि मोबाईलमध्ये बघता जर चांगलं बघा काहीतरी, तर समजतंय ना. त्यानंतर PPH, प्रसूती पश्चात रक्तस्राव. तर याच्यामध्ये डेफिनेशन 2 मार्काला विचारली जाते. सायन्स सिम्पटम, चिन्ह लक्षणे 4 मार्काला. आणि प्रकार, PPHचे प्रकार कोणते असतात, प्रायमरी, सेकंडरी. त्याच्यामध्ये कॉजेस काय काय असतात, त्याचे कॉजेस काय काय असतो PPHचे ते पण लिहायचं आहे. मॅनेजमेंट 5 मार्काला विचारले जाते. त्यानंतर अबॉर्शन झालं, PPH झालं. APH पण 15 मार्काला विचारला जातो. पहिलं पोस्ट मॅच्युरिटी बघू आपण. पोस्ट मॅच्युरिटीमध्ये डेफिनेशन विचारली जाते. त्यानंतर त्याचे कारणे विचारले जातात. त्यानंतर त्याचे कॉम्प्लिकेशन आणि मॅनेजमेंट. त्यानंतर ANC सेंटर म्हणजेच ANC सेंटर म्हणजे गर्भणीचे केंद्र, गरोदर मातेचे केंद्र, गरोदर मातेची तपासणी म्हणता येईल आपल्याला त्याच्यामध्ये. तर गरोदर मातेचे त्याच्यामध्ये काय काय असतं, एम्स काय असतात, ऑब्जेक्टिव्ह काय असतात, मराठी. तर ANCला प्रसूतीपूर्व केंद्र म्हणतो, काळजीचे केंद्र, प्रसूतीपूर्व काळजीचे केंद्र म्हणू शकता तुम्ही, किंवा ANC सेंटर म्हणू शकता. त्याचे एम्स काय आहे, ऑब्जेक्टिव्ह 4 मार्काला. एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह हे तर पाठ पाहिजे, खूप इम्पॉर्टंट आहे हा क्वेश्चन खूप वेळा विचारला गेलेला, खूप इम्पॉर्टंट आहे. ते स्टार करून ठेवते, खूप इम्पॉर्टंट आहे, करणे गरजेचं आहे. 5 मार्काला त्याच्यामध्ये पण विचारला जाऊ शकतो टिपामध्ये. त्यामुळे त्यामध्ये टेस्ट काय काय करतो आपण, त्यानंतर सायन्स सिम्पटम काय असतं प्रेग्नेन्सीची, आणि ॲडवाईस काय करणार आहे आपण त्या ANC मदरला, तर ते पण. त्यानंतर 5वा क्वेश्चन आहे सुतिक अवस्था. सुतिक अवस्था पण 15 मार्काला विचारली जाते, खूप इम्पॉर्टंट आहे. सुतिक अवस्था सोपी पण आहे. डेफिनेशन, ते कालावधी किती असतो त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे डेफिनेशनमध्ये, समजलं तर 2 मार्काला आहे. त्यानंतर बदल काय काय होतात गरोदर सुतिक अवस्थेमध्ये, काय काय बदल होतात, तर ते बदल आपल्याला याच्यामध्ये समजून सांगायचे. त्यानंतर काळजी कशी घेणार आहे आपण गरोदर ते सुतिक अवस्थेमध्ये, म्हणजे 1.25 महिना 42 दिवसांचा जो कालावधी असतो त्याच्यामध्ये तुम्ही काळजी कशी घेणार आहे त्या मातेची आणि बाळाची. त्यानंतर हेल्थ एज्युकेशन द्यायचं आहे, तर हेल्थ एज्युकेशन 5 मार्काला विचारलं जातं. तर एक समजलं तुम्हाला, खूप सोप्या पद्धतीने समजून सांगते. सुतिक अवस्था आहे पण खूप सोपा हे टॉपिक आहे. तुम्ही म्हणत असाल तर जो इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला वाटतो किंवा जो किचकट वाटतो ते कमेंट करा, मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ बनवून टाकते. कारण आता सर्व व्हिडिओ मी बनवून टाकू शकणार नाही, कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, कारण व्ह्यूज कमी येत आहे. त्यामुळे व्हिडिओ बनवायला मला अजिबात इंटरेस्ट नाही. माझी तब्येतसुद्धा बरी नाही आहे, तरी पण मी व्हिडिओ बनवते. कारण का तर तुम्हाला थोडे दिवस राहील तुमच्या हातात, थोडा वेळ राहिलेला तुमच्या हातामध्ये, ही सेकंड ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे. त्यामुळे याचं सोनं करणं तुम्हाला गरजेचं आहे. अभ्यास चांगला करा. आता थर्ड स्टेज ऑफ द लेबर. आता थर्ड स्टेज,
तर तुम्ही सर्वप्रथम माझं एक ऐकून घ्या. त्याच्यामध्ये जास्त करून थर्ड स्टेज आणि फर्स्ट स्टेज ऑफ द लेबर विचारली जाते. परंतु जेव्हा आम्ही ANM सेकंड इयरला होतो तेव्हा आम्ही फर्स्ट स्टेज एकदम मुखपाठ केली, थर्ड स्टेज पाठ केली आणि फोर्थ स्टेज काय ऑब्झर्वेशन असतं ते पण आपल्याला माहिती होतं. पण सेकंड स्टेजला आम्ही उघडूनच बघितले, कारण आतापर्यंत आलेलंच नव्हतं क्वेश्चन. आम्ही फक्त प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचाच अभ्यास केलेला होता. तर आमचं इतकं गोंधळून गेलो होतो सेकंड स्टेज. म्हणजे माहिती होतं परंतु असं स्टेप बाय स्टेप लिहिता आलं नाही आम्ही. आणि मनाने फेकायचा प्रयत्न केला पण मार्क खूप कमी पडले होते. त्यामुळे आमचे 15 मार्काचा खूप लॉस झाला होता. 15 मार्क आमच्या हातातून गेले होते. त्यामुळे तसं करू नका. फर्स्ट स्टेज करा, सेकंड स्टेज करा आणि थर्ड स्टेज करा. आता ते थर्ड स्टेज आतापर्यंत जास्त वेळा विचारलेली म्हणून मी इथं इम्पॉर्टंट क्वेश्चन टॉपिक देते तुम्हाला. त्यामुळे मी थर्ड स्टेज टाकली. तशाच प्रकारे तुम्ही आता थर्ड स्टेज करायची, फर्स्ट करायची, सेकंड करायची. या तिन्ही स्टेज तुमच्या कंपल्सरी झाल्या पाहिजे म्हणजे झाल्या पाहिजे. त्याच्यामध्ये एक डेफिनेशन काय आहे, डेफिनेशन खूप सोपे असतात. त्याच्यानंतर सायन्स सिम्पटम काय आहे हे पण सोपे असतात. फर्स्ट स्टेज कळली, सेकंड करायची, सेकंड कळली ती थर्ड करायची. त्यामुळे तुमचे हे 15 45 मार्क त्यापैकी काही जर आलं तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. त्याच्यानंतर मॅनेजमेंट कसं करणार आहे, मॅनेजमेंट प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे. त्यानंतर कॉम्प्लिकेशन पण वेगळे असणार आहे. कॉम्प्लिकेशन 2 मार्काला. आणि न्यूबॉर्न केअर पण विचारलं जातं 3 मार्काला. त्याच्यामध्येच विचारला होता हा क्वेश्चन. त्यानंतर अपूर्णकाल बालक, पोस्ट मॅच्युरिटी आणि प्री मॅच्युअर बेबी. पोस्ट मॅच्युरिटी पूर्णकाल बालक म्हणजे दीर्घकालीन बालक आणि अपूर्णकाल. हे अपूर्णकाल म्हणजे कमी वजनाचं बालक किंवा कमी दिवसाचं बालक. तर त्याच्यामध्ये डेफिनेशन लिहायची. डेफिनेशनमध्ये त्याचं वजन आणि त्याचा टाईम पिरियड मेन्शन करायचं आहे तुम्हाला. नंतर साईन आणि सिम्पटम म्हणजे चिन्ह लक्षणे मेन्शन करायचे याच्यामध्ये. त्याच्यानंतर कॉजेस म्हणजेच आपले कारणे काय करायचं. कारणे काय असू शकतात अपूर्णकाल बालकाचे, भरपूर कारणे असू शकतात. प्रीक्लेम्शिया. तर अशा पद्धतीने कारणे लिहू शकता. त्यानंतर ॲडवाईस काय काय देणार तुम्ही अशा बालकांमध्ये. त्याला कांगारू मदर केअर द्यायची आपल्याला, कारण त्याचं वजन ऑलरेडी कमी असणार आहे. इन्फेक्शन होऊ शकतं. ते इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी आपण त्याला कांगारू पद्धत किंवा वॅक्सिनेशन करणे किंवा त्याची काळजी घेणे, त्याला उबदार याच्यात ठेवणे, अशा गोष्टी आपण त्याच्या करू शकतो. काय वेळ पण होऊ शकतो. प्रीमॅच्युअर बेबी, तर प्रीमॅच्युअर बेबीमध्ये कोणतंही इन्फेक्शन बाळाला लवकर होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे असते. त्यानंतर येतो वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटी पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा क्वेश्चन तर सर्वांनी करायचाच म्हणजे करायचा आहे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये डेफिनेशन पण खूप सोपी आहे. त्यानंतर कॉजेस काय आहे, तर त्याच्यामध्ये कॉजेसमध्ये 2 टाईप्स करायचे तुम्हाला. कॉजेसमध्ये कसं कराल तुम्ही सांगते आता. कॉजेसमध्ये एक फिमेलमधले कॉजेस आणि मेलमधले कॉजेस. तर हे तुम्हाला 4 जर लिहिले तर 8 होऊन जातात. म्हणजे एकदम व्यवस्थित लिहिल्या जातात. तर याच्यामध्ये तुम्ही तशा पद्धतीने करायचे. मग टेस्ट पण फिमेलमधील मेलमधील म्हणजे 2-2 मार्क तुम्हाला इझिली भेटून जातात. याच्यामध्ये मार्क काटण्याचे चान्सेस कमी असतात. त्यामुळे वंध्यत्व चांगल्या प्रकारे करून ठेवायचं. आम्ही तर खूप छान केलं होतं आणि अजून पण आता जर तुम्ही कमेंट केली तर मी बनवल्या गेला व्हिडिओ तर बनवते, माझी तब्येत बरी असली तर. व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्या जेणेकरून मलाही उत्साह येईल व्हिडिओ बनवायला. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि मॅनेजमेंटमध्ये 5 टाईप्स येतात. खूप सुंदर मॅनेजमेंट मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते. फक्त तुम्ही व्हिडिओला आपले जास्तीत जास्त व्ह्यूज आले पाहिजे. 100+ व्ह्यूज आले तर मी नेक्स्ट व्हिडिओ लवकरच अपलोड करते. त्यानंतर प्रस्तुतीमध्ये आता प्रस्तुतीच्या स्टेजेस बघणार आहे आपण. प्रस्तुती बघा, नॉर्मल लेबर. तर त्याच्यामध्ये डेफिनेशन लिहायची. डेफिनेशनमध्ये स्टेजेस लिहायची. स्टेजेस किती असतात, 4 स्टेज असतात. 4 स्टेज डिफाईन करायचे. टाईम पिरियड काय असतो, कसं असतं. त्यानंतर चेंजेस काय काय होतात. प्रत्येक स्टेज वाईज चेंजेस लिहायची. तुम्हाला काय करायचं आहे, जितके आता या स्टेजमध्ये फर्स्ट स्टेजमध्ये हे चेंजेस होणार आहे, सेकंड स्टेजमध्ये, थर्ड स्टेजमध्ये हे चेंजेस होणार आहे, अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर सायन्स सिम्पटम तर तुम्ही करू शकता. 2 मार्काला विचारले जाते. नंतर मॅनेजमेंट पण व्यवस्थित करायचं आहे प्रस्तुतीचं. त्यानंतर येतं कटीर दर्शन म्हणजेच आपलं ब्रीच प्रेझेंटेशन. कटीर दर्शन म्हणजेच ब्रीच प्रेझेंटेशन. याच्यात कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. मराठी इंग्लिशमध्ये कन्फ्यूज होते. त्यामुळे दोन्ही पण नाव पाठ पाहिजे तुमच्या. त्याच्यामध्ये डेफिनेशन लिहायची. त्याच्यानंतर प्रकार लिहायचे. प्रकार भरपूर सारे आहे खूप चांगल्या प्रकारे. आणि हा व्हिडिओ चॅनलवरती अपलोडेड आहे 15 मार्काचा ब्रीच प्रेझेंटेशनचा. एकदा जाऊन आपल्या चॅनलवरती आवश्यक नक्की भेट द्या. मिडवाय फ्रीमध्ये जा तुम्ही. त्याच्यामध्ये भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहे मी जवळपास. तर ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी शास्त्रीय कारणे जवळपास सगळेच केलेली. आता तुम्ही म्हणताय मला इम्पॉर्टंट पाठवा, तर हे इम्पॉर्टंट मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले. परंतु मी आज परत नवीन नोट्स काढल्या. ह्या नोट्स मी आज काढलेल्या आहे आणि मी तुम्हाला समजून सांगते त्याबरोबर. त्यामुळे थोडा वेळ लागतो आहे. परंतु अगोदर पण मी थोडेफार एका व्हिडिओमध्ये IMP टॉपिक्स टाकलेले होते.
परंतु आता हे नवीन डीपमध्ये चांगल्या प्रकारे पण जास्त जास्त क्वेश्चन टाकलेले याच्यामध्ये. त्यानंतर कॉजेस काय काय आहे, त्यानंतर कॉम्प्लिकेशन हे पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर नॉर्मल लेबर, आता नॉर्मल प्रोसिजर झालं, लेबर झाले, आता नॉर्मल लेबर. तर नॉर्मल लेबरची पण डेफिनेशन आहे आणि लेबर आणि नॉर्मल लेबरमध्ये डिफरन्स आहे. तर लेबरची डेफिनेशन वेगळी, नॉर्मल लेबरची वेगळी. त्याच्यामध्ये स्टेजेसवरती पण आहे, खाली पण आहे. नंतर कॉजेस पण वेगळे, मॅनेजमेंट आणि कॉम्प्लिकेशन. तर अशा प्रकारे तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर जुळी गर्भधारणा, ट्विन्स प्रेग्नेन्सी पण विचारली जाते. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे ट्विन्स प्रेग्नेन्सी पण. तसं इम्पॉर्टंट सर्व आहे, तुम्ही सर्व करा, वाचून घ्या. म्हणजे पेपरला आल्यानंतर तुम्हाला जवळपास 8 मार्क मिळेल अशा पद्धतीने करा. 8 आणि 8 16 झाल्यानंतर पासिंग होऊन जाते. आपल्याला फक्त पासिंगचं ध्येय ठेवायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही आउट ऑफ मार्काचा अभ्यास करसाल तेव्हा तुम्हाला पहिल्यापासून अभ्यास करण्याची गरज आहे. IMPच्या क्वेश्चनच्या नादी लागायचं नाही. मग सर्व बुक हे आपलं सर्व बुक तोंडपाठ पाहिजे. समजते? त्यामुळे डेफिनेशन 2 मार्काची, कॉजेस 3 मार्काचे, मॅनेजमेंट 5 मार्काची, ब्रीज प्रेझेंटेशन डेफिनेशन. आता त्याच्यामध्ये जुळी गर्भधारणामध्ये तुम्ही माणसा ब्रीज प्रेझेंटेशन कशाला आलं, तर तसं होऊ शकतं एखाद वेळेस. हे जुळी गर्भधारणावर एवढं विचारलं जाऊ शकत नाही. ब्रीज प्रेझेंटेशनचे डेफिनेशन विचारले जाते आणि टाईप्स. आता ब्रीज प्रेझेंटेशन 15 मार्काला वरती आलेलं होतं आणि आता खाली येते. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ब्रीज प्रेझेंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ते करून घ्यायचं पहिलं. त्यानंतर APHमध्ये अँटीपार्टम हिमरेज, APHचा पण व्हिडिओ अपलोडेड आहे. APHमध्ये तुम्ही डेफिनेशन बघू शकतात, कॉजेस बघू शकतात. त्यानंतर प्लासेंटा प्रिविया, अब्रोप्शिओ प्लासेंटा प्रिविया, हे 2 तुम्ही चांगल्या प्रकारे पाठ करून ठेवा. ते पण व्हिडिओ अपलोडेड आहे. त्याच्यामध्ये डिफरेन्शिएट करण्यासाठी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी. आणि मॅनेजमेंट काय काय असाल ते पण. त्यानंतर इक्लेम्शा आणि प्री-इक्लेम्शा खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त मिडवायफरीमध्ये GNMच्या 3rd इयरच्या विद्यार्थ्यांसाठी पण. आणि मिडवायफरीला खूप इम्पॉर्टंट, मिडवायफरीमध्ये प्री-इक्लेम्शा ही केस आपल्याला अनुभवायला भेटते. आपल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा एक्सपिरियन्ससाठी जाता तुम्ही तेव्हा पण आपल्याला तिथं हाताळायला भेटतात. पेशंट असतात प्री-इक्लेम्शाचे. पण तेव्हा तुम्हाला काय मॅनेजमेंट आहे. आम्ही हे पेशंट ऑलरेडी आम्ही जेव्हा फर्स्ट इयरला होतो तेव्हाच आम्ही हे बघितलेलं होतं पेशंट. त्यामुळे आम्हाला प्री-इक्लेम्शा खूप असं इम्पॉर्टंट पण इंटरेस्टिंग पण वाटायचं शिकायला. आणि थोडा किचकट आहे पण भारी आहे. त्याच्यामध्ये डेफिनेशन लिहायचे. त्याच्यामध्ये काय होतं, BP इन्क्रीज असते, खूप हाय BP असते. त्यानंतर युरिनमध्ये काय प्रोटीन जास्त असतं आणि एडिमा म्हणजे आपल्या स्वेलिंग जास्त असते त्या आईकडे. नंतर कॉजेस काय काय असू शकतात आणि कॉलेजमध्ये सायन्स सिम्टम काय काय असतात. सायन्स सिम्टम तर मी सांगितले. डेफिनेशनमध्ये पण तेच आहे आणि सायन्स सिम्टम पण तेच आहे. नंतर कॉम्प्लिकेशन काय काय होऊ शकतात, तिला कन्व्हल्जन होऊ शकतात, बाळगूद मरू शकतो, बाळ मरू शकतो, IUD इंट्रायुटराईन डेथ होऊ शकते. आणि मॅनेजमेंट कसं करणार आहे, त्याचं सिझेरियन सेक्शन ऑप्शन राहतं आपल्याकडे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ, आता इम्पॉर्टंट सब्जेक्ट मी तुम्हाला सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला सर्व प्रोव्हाइड केलेले आहे. चांगला अभ्यास करायचा आहे. आणि तुम्हाला आता आपण बघू आपली प्लेलिस्ट कशी तुम्ही बघणार आहात. तर चला, तर हे आहे आपलं चॅनल. तर व्ह्यूज बघू शकता तुम्ही, खूप कमी व्ह्यूज येत आहे. तुम्हाला अभ्यासाची गरज नाही का काय माहिती. त्याच्यामध्ये आपण व्हिडिओजमध्ये होम आहे, व्हिडिओ, त्यानंतर शॉर्ट्स आणि प्लेलिस्टमध्ये जायचं. आपल्याला सर्वप्रथम प्लेलिस्टमध्ये तुमचं सगळ्यात जास्त काम काय असणार आहे, प्लेलिस्टमध्ये जायचं. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही GNM फर्स्ट इयर, त्यानंतर GNM सेकंड इयर, मिडवायफरी IMP क्वेश्चन. तर 17 व्हिडिओ मी अपलोड केलेले. त्याच्यामध्ये जुळी गर्भधारणा आहे, सोनोग्राफी आहे, पार्टोग्राफ आहे, कॉपर्टी आहे, स्तनपान आहे, गर्भपातचा पण 15 मार्काचा क्वेश्चन अपलोड केलेला आहे, प्रस्तुतीशास्त्र. त्याच्यामध्ये सर्व व्याख्या मी अपलोड केलेल्या आहे, सर्व व्याख्या. नंतर ANC एक्झरसाइज पण अपलोड केलेली आहे, शास्त्रीय कारणे पार्ट 1 पार्ट 2मध्ये. त्यानंतर IMP क्वेश्चन मी यापूर्वी पण अपलोड केलेले आहे. त्यानंतर मिडवायफरीचे इम्पॉर्टंट PPH पण अपलोड झालेला आहे. ANC ॲडवाईस अपलोड आहे. फिटल सर्क्युलेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि फिटल स्कल पण आहे. आणि APH 15 मार्काचा क्वेश्चन. तर अशा प्रकारे आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ, म्हणजे जवळपास 17 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे आणि सर्व तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर ही प्लेलिस्ट काय करायची, डाउनलोड करू शकता किंवा सेव्ह करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला हेल्थ प्रमोशनचं असेल, कम्युनिटीचं पण आहे, तर ANM सेकंड इयरचा. तर याच्यामध्ये हे जुडिओ आहे. आता हेल्थ प्रमोशनचे हेल्थ सेंटर मॅनेजमेंटचे व्हिडिओ मी चॅनलवरती काहीच अपलोड केलेलं नाही. ते पण मी लवकरच करते. आपले सबस्क्राईब वाढले पाहिजे, बाकी काही नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण व्ह्यूज वाढले तरच मी व्हिडिओ बनवण्याला थोडा इंटरेस्ट असतो. त्यामुळे आणि ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम.